खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळा ज्या आहेत या शाळांमध्ये आमदार निधी वापरावा अशी मागणी विधान परिषदेत झाली होती. नेमकी काय मागणी होती, कसा विषय होता यावर बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे आमदार निरंजन डावकर आहेत. डावकर साहेब, खाजगी शाळांमध्ये आमदार निधी वापरावा अशी एक मागणी विधान परिषदेमध्ये केली गेली. आपण देखील त्या मागणीमध्ये होता. नाही, शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संरक्षणासाठी खरं तर CCTV हे गरजेचं आहे, याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. आणि बदलापूरची घटना घडल्यानंतर आपण सगळेजण खऱ्या अर्थाने शासन या पद्धतीमध्ये जागं झालं आणि त्याच्यामुळे हा निर्णय करण्यात आला. हे निर्णय घेत असताना शासनाने ज्यावेळेस सगळ्या शाळांना CCTV कंपल्सरी केले, त्यावेळेस ज्या ग्रामीण भागामधल्या शाळा आहेत, जे खेडेपाड्यावरच्या शाळा आहेत, त्यांच्यावरती CCTV ज्यावेळेस आपण कंपल्सरी करतो तर शासनाची ही जबाबदारी पण राहते की आपण या गोष्टीची सुविधा त्यांना करून दिली पाहिजे. आपण जिल्हा परिषदच्या शाळांना DPDCमधनं या गोष्टीसाठी निधी उपलब्ध करून देतो, पण ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना या संदर्भातली कुठलीही सुविधा नाही. अनुदानित शाळांनाही या विषयासाठी अडचण येते आणि त्याच्यामुळे आमदार निधीच्या माध्यमाने या शाळांना आम्ही मदत करू शकतो आणि ती आम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्याची शासनाने परवानगी द्यावी, विशेष करून खाजगी शाळांना. तर त्याच्यामुळे ही मागणी आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर आमची मागणी आहे की याच्यामध्ये जशी आपण जिल्हा परिषदच्या शाळांना DPDCमधनं CCTV उपलब्ध करून देतो त्याच पद्धतीत खाजगी शाळांना करून देऊ शकतो का. पण मुळात याच्यामध्ये जर काय टेक्निकल अडचणी असतील तर कमीत कमी सबसिडी स्वरूपात आपण या शाळांना मदत करू शकतो का, या संदर्भातला शासनाने विचार केला पाहिजे. पण खाजगी शाळा भरमसाठ फी घेतात, त्याचबरोबरीनं खाजगी शाळांमध्ये अशा पद्धतीने सरकारी पैसा वापरावा का. नाही, मुळात खाजगी शाळांची संख्या ही किती झाली पाहिजे याचा शेवटी निर्बंध हा शासनाच्या हातात आहे. शासन ज्यावेळेस NOC देतं त्यावेळेसच खऱ्या अर्थाने त्या शाळा चालू शकतात. अनधिकृत शाळांना असे CCTVच्या संदर्भातलं आपण अनुदान दिलं पाहिजे याच्यामधलं आमचं कुठलंच मत नाही. याच्यामध्ये खरं तर अनधिकृत ज्या शाळा माझा प्रश्न होता खाजगी शाळांना. तेच खाजगी शाळांना आपण ज्यावेळेस NOC देतो, शासन ज्यावेळेस परवानगी देतं त्यावेळेस मग त्या शाळेच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आपण सगळ्या गोष्टी तपासून घेतो त्या शाळेच्या आणि त्याच्यामुळे त्या शाळेंनाही आपण या गोष्टीची मदत केली पाहिजे. पण हात निधी ज्या सरकारी शाळा आहेत जिथे बऱ्याचशा गोष्टी पोचत नाहीत, आपण जे प्रश्न उपस्थित केला होता की पनवेलमधल्या काही ग्रामपंचायतल्या शाळा आहेत तिथं लाईटचं बिल भरलं नाही म्हणून त्या शाळांच्या लाईट कापल्या गेल्या होत्या. नाही, मुळात हाच खरं तर एक प्रश्न आहे की CCTV कॅमेरा आपण कंपल्सरी केले, पण काही शाळांमध्ये दुरुस्तीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वर्गखोल्यांमध्ये कुठेतरी गळती आहे, त्याच्यामुळे एकाच खोलीमध्ये 3-4 वर्ग भरतायत अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर आपल्या इकडे मूलभूत सुविधा त्या शाळेमध्ये उपलब्ध होण्यासाठी ज्यावेळेस अडचण असेल त्यावेळेस CCTV कंपल्सरी आपण करतोय. पण आपण मगाशी मी जसं सांगितलं की विद्यार्थ्यांची सुरक्षा हे अतिशय महत्त्वाची आहे, त्याच्याबद्दल आपण कुठेही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि त्याच्यामुळे शासनाने याच्यामध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे. यात एक प्रश्न उपस्थित केला होता तो म्हणजे बऱ्याच आमदारांच्या देखील शाळा आहेत, मग तो निधी तिकडे वापरला जावा का, तसा काय नियम कानून. नाही, ज्या शाळा सक्षम आहेत त्यांना मदत करण्याची काही गरज नाही. ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांना गरज नाही. ज्या गरजू शाळा आहेत त्यांना मदत केली पाहिजे, ही माझी मागणी आहे. गरजू शाळा आहेत त्यांना ही सगळी जी आमदारांचा निधी जो आहे तो वापरला जावा अशी त्यांची मागणी होती. आणि या शाळांचं कॅटेगरीज कसं केलं जाईल, कारण का जवळपास जे आमदार आहेत 288 आमदार आहेत त्यापैकी 140 आमदारांच्या शाळा आहेत अशी देखील माहिती समोर येते. त्यामुळे हा निधी तिकडे वापरला जाईल का, निधी तसा गैरवापर होईल का हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.